ओके. आवाज माझा व्यवस्थित आहे का? एम आय क्लिअरली ऑडिबल टू यू? ओके. ओके. सो लेट्स स्टार्ट. लास्ट प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलं? प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं? सो वी हॅव कम्प्लिटेड थर्ड चॅप्टर, दॅट इज फिजिओग्राफी अँड ड्रेनेज, राईट? आपण फिजिओग्राफी, भूरचना आणि जलप्रणाली हा जो चॅप्टर आहे तो आपण संपवलेला आहे, बरोबर? ओके. Now, in this chapter, in our fourth chapter, today we'll start our fourth chapter, right? And in this chapter, we are going to study about climate. Okay, climate of what? Climatic condition of India and Brazil. Okay, तर भारत आणि ब्राझीलच्या हवामानाबद्दल, क्लायमेट बद्दल आज आपण इथं या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ओके, तर तुमच्याकडे बुक्स असतील सगळ्यांकडे, तर तुम्ही तुमच्या बुकमध्ये हा जो पेज आहे आणि हा जो मॅप आहे तो तुमच्या पुढे काढून ठेवायचा आहे. ठीक आहे? ओके. नाव सगळ्यांनी स्क्रीन शेअर केलेली दिसते सगळ्यांना? स्क्रीन शेअर केलेली दिसते का सगळ्यांना? अदर्स? ओके. तर तुमच्या बुकमध्ये हा पेज काढायचा आहे आणि आता आपण ह्याच्याबद्दल पाहूया. ठीक आहे? हिअर आर सम मॅप बेस्ड क्वेश्चन्स गिवन हिअर and let us try to find out answers. Okay, some some of answer of the questions we will find out here, and some question answer of the questions you have to find. Okay, काही जे प्रश्न आहेत त्यांचे उत्तर आपण इथं मी तुम्हाला शोधून आपण डिस्कस, आणि काही प्रश्नांची उत्तरे
ओके, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? एव्हरीबडी, कॅन यू हिअर मी? ओके, सॉरी फॉर दिस स्मॉल डिस्टर्बन्स हिअर. थोडासा नेटवर्क इश्यू होता. ठीक आहे. नाउ नेटवर्क इश्यू हॅज बीन रिझॉल्व्ड and I think I am clearly audible to you. Okay. So let us continue. तर काही प्रश्नांची उत्तरं ह्या मॅप मधील आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला स्वतःला शोधायची आहेत. ठीक आहे. नाव फर्स्ट क्वेश्चन, consider the isotherms of Brazil. What is the average range of temperature in Brazil? Okay. तर प्रत्येकाने तुमच्यापैकी चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, पटपट. ठीक आहे. वी डोंट हॅव मच टाइम, सो पटपट प्रत्येकाने आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. कन्सिडर द आयसोथर्म्स ऑफ ब्राझील अँड व्हॉट इज द ॲव्हरेज टेम्परेचर रेंज ऑफ ब्राझील. तर हा ब्राझीलचा जो मॅप आहे हा तुम्हाला बघायचा आहे. याच्यामध्ये काय दिलंय, या मॅप मध्ये काय दिलेलं आहे इथे, दिस इज अबाउट annual average rainfall, right? And these isotherms lines, here you can see the isotherms lines here, right? This is 28, then this is 28, 23. Okay, these are the isothermic lines, means they indicate the temperature. Here also temperature has been given here. Okay, so you have to tell me what is the average annual temperature range of Brazil. टेम्परेचर रेंज किती आहे ब्राझीलची अॅन्युअल? कॅन एनीबडी ऑफ यू टेल? पण नाव लिहायचं तुमचं. यू हॅव टू टेल, यू हॅव टू राईट युअर नेम. ओके, भैरवी, यू आर राईट. सो 23 to 28. कसं कळालं आपल्याला? तर मॅक्सिमम टेम्परेचर किती आहे इथे? 28 आहे, राईट. मिनिमम किती आहे? 18 आहे आणि 23 पण आहे. तर ठीक आहे. तर 18, 23 देन 28 ह्याच्यामध्ये एक ॲव्हरेज जर काढलं आपण तर ते किती मध्ये येतं? 23 एक ॲव्हरेज आपण धरून चालूया. ठीक आहे. सो दिस विल बी अ ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ ब्राझील. ओके. इन विच एरिया डज इट रेन मोर? कोणत्या एरियामध्ये जास्त पाऊस पडतो ब्राझीलच्या? Which area? So basically here we can see average annual rainfall in millimeter in this map is given here, right? Now if we closely observe, the dark red color indicates the maximum annual rainfall, right? हा जो डार्क ब्लू कलर आहे हा काय करतोय? मॅक्सिमम अॅन्युअल रेनफॉल इंडिकेट करतो. तर मॅक्सिमम अॅन्युअल रेनफॉल कुठे आहे? या रिजन मध्ये आहे, बरोबर. जिथे जिथे डार्क आहे, तर आपण म्हणू शकतो की जो नॉर्थन पार्ट आहे ब्राझीलचा, तसेच जो मिड पार्ट आहे, सेंट्रल पार्ट आहे, सेंट्रल हायलँडचा जो पार्ट आहे, तसेच जो साऊथर्न ब्राझीलचा जो पार्ट आहे त्यामध्ये ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल हा खूप जास्त आहे, राईट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, फ्रॉम विच डिरेक्शन्स आर वाइंड फ्लोइंग टुवर्ड्स ब्राझील? कोणत्या डिरेक्शननी ब्राझीलला वाइंड फ्लो होत आहेत? प्लीज टेल मी इफ यू नो. फ्रॉम विच डिरेक्शन वाइंड्स आर फ्लोइंग टुवर्ड्स ब्राझील? कोणत्या दिशेने ब्राझीलकडे वारे वाहत आहेत? ईस्ट, राईट. व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड दॅट? काय रिझन असेल त्याच्या तिकडून वारे वाहण्याचं रिझन काय असेल? Okay, so this question you have to find the answer. Okay, now next question, what could be the obstructions in the way of these winds? Okay, त्याच्यामध्ये काय ऑब्स्ट्रक्शन्स असतील? हे काय करायचं, क्वेश्चन तुम्हाला घरी जाऊन बघायचे. ओके, सॉरी, तुम्ही घरीच आहात ऍक्च्युली, तर तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर हे क्वेश्चनचे आन्सर फाइंड आउट करायचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. विच टाइप ऑफ रेनफॉल विल ऑकर बिकॉज ऑफ दीज winds? ओके, now correlate these winds and rainfall. In which part of Brazil are the average temperature low? Now ब्राझीलच्या कोणत्या पार्ट मध्ये ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते खूप कमी आहे?
कोणत्या भागामध्ये ब्राझीलच्या ॲव्हरेज टेम्परेचर आहे ते खूप कमी आहे? मॅपला जरा केअरफुली ऑब्झर्व करा. You will definitely find the answer, right? If we see what is the minimum temperature here given eastern, Bhairavi said eastern, some of you seeing south. So basically, what is the minimum temperature here? In which part of Brazil the average temperature is low? Average low temperature सगळ्यात कमी कुठे आहे ते 18 डिग्री सेल्सिअस आहे, राईट? इथे दिस इज 18 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. तर हा 18 डिग्री सेल्सिअस इथे टेम्परेचर आहे, म्हणजे हे सगळ्यात कमी आहे. सो दिस एरिया विल बी फॉल अंडर द मिनिमम ॲव्हरेज टेम्परेचर. हा एरिया जो आहे तो सरासरी कमीत कमी तापमान असणारा भाग आहे. आणि हा कुठला भाग आहे ब्राझीलचा? हा साऊथर्न भाग आहे, राईट? दक्षिणेकडचा भाग आहे हा. ओके. नाव विच रिजन डू यू फाइंड अ हायर टेम्परेचर? आता जास्त टेम्परेचर असणारा भाग कोणता आहे? जास्त तापमान असणारा ब्राझीलचा कोणता भाग आहे? जास्त टेम्परेचर कुठलं दिलेलं किती आहे बघा इथं आयसोथर्म्स मध्ये? 28 आहे, राईट? ओके. नॉर्थ, राईट, व्हेरी गुड. 28, राईट? 28 डिग्री आयसोथर्मची लाईन आहे इथे, आणि कुठे आहे? नॉर्थन पार्ट मध्ये आहे, बरोबर. नाव आयडेंटिफाय द रेन शॅडो एरिया इन ब्राझील, डिस्क्राइब इट्स क्लायमॅटिक कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. रेन शॅडोचा एरिया कोणता आहे ब्राझीलमध्ये आणि त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय असतील ते सांगा. आता रेन शॅडोचा एरिया म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळी ढग आहेत ते मोठमोठ्या पर्वतामुळे काय केले जातात? थांबवले जातात, आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूला पाऊस पडत नाही. ठीक आहे. डोंगराच्या एका बाजूला काय होतं की पर्वत जे आहेत ते एका बाजूला ढग काय करतात? अडवून धरतात. म्हणजे ढग तिथे अडले जातात आणि सगळा पाऊस काय पडतो त्या डोंगराच्या एकाच बाजूला पडतो, आणि डोंगराच्या दुसऱ्या बाजूला काय होतं? फक्त ढग नुसते जातात पण पाऊस पडत नाही तिथं. त्याला पर्जन्य छायेचा प्रदेश किंवा रेन शॅडो एरिया असं म्हटलं जातं. ठीक आहे. सो व्हॉट विल बी द रेन शॅडो एरिया हिअर? सो बेसिकली we have already studied about this, that this area is the rain shadow area. This area is the rain shadow area here, right? And this area. Okay. Then in which region do you find higher temperature? हे पाहिलं आपण. Consider the individual extent of Brazil. Where will you find temperate climate in Brazil? Now this is also a tricky question here. तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का? सांगू शकता का कोणी? Considering the individual extent of latitudinal extent of Brazil, where will you find temperate climate in Brazil? टेम्परेट क्लायमेट ब्राझील मध्ये कुठे भेटेल आपल्याला? टेम्परेट, नॉट ट्रॉपिकल. ट्रॉपिकल अँड टेम्परेट तुम्हाला डिफरन्स समजतो का? तुम्हाला झाला असेल प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये. ठीक आहे. तर अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझील मधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? समशीतोष्ण हवामान म्हणजे काय असेल बरं? सो बेसिकली जो एरिया ट्रॉपिकच्या मधला आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकनच्या मध्ये जो एरिया तो त्याला ट्रॉपिकल एरिया असं म्हणतात. सो भैरवी, राईट, भैरवी साऊथ ऑफ ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकन, राईट. नॉर्थन नाही. ठीक आहे. तर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की
इक्वेटर आहे, राईट. इक्वेटरच्या वर काय आहे, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आहे. इक्वेटरच्या खाली काय आहे, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आहे, राईट. तर ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सरचा जो मधला एरिया आहे त्याला ट्रॉपिकल एरिया असं म्हटलं जातं, ठीक आहे. आणि ट्रॉपिकल एरियाच्या, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरच्या नॉर्थचा एरिया आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्नचा साऊथचा एरिया, दिस इज ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न हियर. ओके, ब्राझील मधून ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न पास होते हे आपल्याला माहित आहे, आणि दिस इज इक्वेटर, ठीक आहे. तर जो इक्वेटर आणि ट्रॉपिकच्या मधला जो एरिया आहे दिस इज ट्रॉपिकल एरिया, राईट. अँड जो साऊथचा जो एरिया आहे दिस इज टेम्परेट एरिया, ठीक आहे. तो टेम्परेट क्लायमेट कुठं असेल, साऊथला असेल, ठीक आहे. वेर विल यू फाइंड टेम्परेट क्लायमेट इन ब्राझील. सो टेम्परेट क्लायमेट ब्राझीलमध्ये कुठे आपल्याला सापडेल, तर साऊथ मध्ये, राईट, साऊथ ऑफ ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न. मकर वृत्ताच्या दक्षिणेला जो भाग असतो तो समशीतोष्ण भाग असं म्हटलं जातं, ठीक आहे. डिस्क्राइब द winds blowing between 0 degree to 5 degree north and S zones. Okay, now this question you have to find answer. ह्या प्रश्नाचं पण आन्सर तुम्हाला फाइंड करायचं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच मेथड हॅज बीन यूज टू शो डिस्ट्रीब्युशन इन दिस मॅप. ठीक आहे, आता हे तुम्हाला 7th स्टँडर्ड मध्ये, बेसिकली आय थिंक 7th 8th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला झालं असेल. डिस्ट्रीब्युशनल मॅप्स कुठल्या चॅप्टर मध्ये झालेलं आहे, ह्याच स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे का आपल्याला, का 8th मध्ये झालेलं आहे. सॉरी, 9th मध्ये आपल्याला डिस्ट्रीब्युशनल मॅप्स झालेले आहेत, राईट. बरोबर, 9th चॅप्टर मध्ये तुम्ही शिकला आहात ना डिस्ट्रीब्युशनल मॅप्स, हा चॅप्टर, फर्स्ट चॅप्टर ऑफ 9th, राईट. तर हा जो मॅप आहे हा कोणत्या टाईपचा मॅप आहे, कोरोप्लेथ आहे, आयसोप्लेथ आहे, का डॉट मेथड आहे, हे तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके, ओके. नाव आता इंडियाचा मॅप कन्सिडर करू आपण, ठीक आहे. आता इंडियाच्या बद्दल पण काही क्वेश्चन आहेत ते तुम्हाला स्वतः त्याचा आन्सर फाइंड करायचे, ठीक आहे. आणि काही क्वेश्चन्स आहेत ते आपण इथे डिस्कस करूया, ठीक आहे. नाव which region gets more than 400 millimeter of rainfall. ओके, पटापट आता आन्सर सांगायचे तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये. विच रिजन गेट्स मोर दॅन 400 मिलीमीटर ऑफ रेनफॉल. इंडियाचा मॅप कन्सिडर करायचा आहे, ठीक आहे. 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडणारा कोणता भाग आहे भारताचा. We can clearly see here that some parts in the western घाट, बरोबर, हा वेस्टर्न घाटचा एरिया आहे. and in the northeastern area Garo, Khasi and Jainta hills here, right, and some parts of Arunachal here. हा पार्ट काय आहे, हा पार्ट आहे मोर दॅन 4000 मिलीमीटर इथे रेनफॉल होतो. एक क्लिअरली इंडिकेट येतं, कलर डार्क ब्लू कलरचा, डार्क ब्लू कलर नाही तर क्लिअरली इंडिकेट केलं, त्यामुळे हे तुम्हाला फाइंड आउट करायला काही अवघड नाहीये, ठीक आहे. ठीक आहे, ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द रिजन्स विथ द मॅक्सिमम अँड मिनिमम टेम्परेचर. मॅक्सिमम टेम्परेचर असणारा रिजन कोणता आहे, जास्तीत जास्त टेम्परेचर तापमान असणारा कोणता भाग आहे भारतामध्ये, आयडेंटिफाय करा. आणि मिनिमम असणारा पण कोणता भाग आहे, आयडेंटिफाय करा. ओके, तर मॅक्सिमम टेम्परेचर जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर वी कॅन क्लिअरली हिअर इंडिकेट 29 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हिअर इज मॅक्सिमम, राईट. 29 डिग्री टेम्परेचर आहे, कुठे आहे, इथं आहे आणि इथं आहे, राईट. मीन्स दिस एरियाज आर कन्सिडर्ड टू बी अ मॅक्सिमम टेम्परेचर एरिया, राईट. आणि मिनिमम टेम्परेचर एरिया जर आपल्याला फाइंड आउट करायचे असतील तर वी कॅन आयसोथर्म्स मध्ये आपण बघितलं तर हा 20 डिग्रीचा एरिया आहे, म्हणजे हा कुठला हिमालयाचा एरिया आहे, राईट. ऑब्विसली टेम्परेचर कमी असतं इकडे. आणि हा एरिया हा जो आहे, ठीक आहे, इथे पण
आपले वेस्टर्न घाट आहेत. ठीक आहे. इन विच डायरेक्शन इज द टेम्परेचर इन्क्रीजिंग? कोणत्या डायरेक्शनला टेम्परेचर इन्क्रीज होत जात आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आयडेंटिफाय द डायरेक्शन ऑफ द वाइंड शोन आर identify the direction of the winds shown. Okay, what are they known as? हे जे वाइंड्स आहेत त्यांचे डायरेक्शन तुम्हाला फाइंड आउट करायचे आणि त्यांना काय म्हटलं जातं हे पण तुम्हाला फाइंड आउट करायचे. ओके ओके. विच winds are responsible for the rainfall in India? कोणते विंड्स आहेत, कोणते वारे आहेत जे भारतामध्ये रेनफॉल साठी रिस्पॉन्सिबल आहेत? सगळ्यांना माहिती आहे आपल्याला मान्सून माहित आहे ना. You might have studied about monsoon winds, right? Northwestern winds, right? And northwest direction कडून जे येणारे वारे आहेत हे वारे इकडून, राईट, हे भारतामध्ये पावसाचे याच्यामुळे पाऊस पडतो भारतामध्ये. ओके, मान्सून. नाउ draw the main parallel of latitude passing through India which affects its climate. Okay, so draw the main parallel of latitude passing through India which affects its climate. तर काय करायचंय, एक पॅरलल लाईन ड्रॉ अ मेन पॅरलल ऑफ लॅटिट्यूड पासिंग थ्रू इंडिया विच अफेक्ट्स इट्स क्लायमेट. तर एक पॅरलल लाईन तुम्हाला ड्रॉ करायची आहे की त्याच्यामुळे क्लायमेट इंडियाचं इफेक्ट होते. ठीक आहे, रेफर फिगर 2.1. 2.1 ची फिगर तुम्ही रेफर करू शकता वरच्या चॅप्टर मधली. ठीक आहे. In which part of peninsular India are semi-arid and climatic conditions found and why? Okay, so now this is also descriptive type of question. In which part of peninsular India are semi-arid climate? ठीक आहे. सेमी एरिड क्लायमेट म्हणजे काय, जिथे पाऊस खूप कमी पडतो. पेनिन्सुलर इंडियामध्ये कोणता भाग आहे पेनिन्सुलर इंडियामध्ये? तर आपण पाहू शकतो हा पेनिन्सुलर इंडियाचा कोणता भाग आहे ते तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, पेनिन्सुलर इंडियाचा हा भाग आहे, बरोबर आहे, साऊथचा. त्याच्यामध्ये मिनिमम टेम्परेचर कुठे आहे, आपण मिनिमम रेनफॉल कुठे आहे, तर हा जो भाग आहे, ठीक आहे, हा जो एरिया आहे हा मिनिमम टेम्परेचरचा भाग आहे, राईट. तर इन विच पार्ट ऑफ पेनिन्सुलर इंडिया आर सेमी इरिड क्लायमेटिक कंडिशन फाउंड अँड व्हाय? आणि इथे कमी पाऊस का पडतो हे पण तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. ओके ओके. नाउ कॅन यू टेल, स्टडी द ग्राफ्स गिवन इन 4.4 अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आता 4.4 चा जो ग्राफ आहे ते तुम्हाला कन्सिडर करायचा इथे. ठीक आहे. एव्हरीबडी प्लीज ओपन इन युअर नोटबुक 4.4 ग्राफ. हा जो ग्राफ आहे तुमच्या नोटबुक मध्ये ओपन करायचा आहे. ठीक आहे. ह्याच्यावरचे काय क्वेश्चन्स आहेत ते आपण पाहूया, डिस्कस करूया. ओके. नाउ in which month is the highest temperature found in all 4 cities? ओके, तर हा मॅप काय आहे, हा जो ग्राफ आहे कशाचा आहे, जे ब्राझील मधल्या सिटीज आहेत, ठीक आहे, त्याचा हा ग्राफ आहे. ठीक आहे. तर इथं एक सिटी आहे, त्यानंतर इथं इथं एक सिटी आहे, इथं आहे आणि इथं आहे, बरोबर आहे. ह्या सिटीज आहेत आणि त्या सिटींचे नाव काय आहे तिथं. द फर्स्ट वन इज मॅनस, ठीक आहे, किंवा मॅनाउस. सेकंड सिटी इज बेलेम. ओके. द थर्ड वन इज पोर्तो अलिग्री, राईट, अँड द फोर्थ वन इज रिओ डी जेनेरिओ, राईट. ह्या 4 सिटीज आहेत, बरोबर आहे. हे 4 सिटीजची नाव आहेत ब्राझील मधल्या, आणि ह्या सिटीजच्या टेम्परेचर आणि रेनफॉल आहे त्याचा हा ग्राफ आहे, तर तो तुम्हाला ऑब्झर्व करायचा इथे. ठीक आहे. इन विच मंथ इज द हायेस्ट टेम्परेचर फाउंड इन ऑल सिटीज?
Okay. Please tell me in which month the highest temperature found in all four cities. ह्या चारी पण ज्या सिटी आहेत त्याच्यामध्ये कोणत्या मंथ मध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर रेकॉर्ड केलं जातं. ठीक आहे. तर मंथ कुठले आहेत, हे जे मंथ आहेत हे खालच्या एक्स लाईन वरती आहेत. बरोबर. दिस इज जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. ओके. तर ज्या आडव्या लाईन्स आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल जी लाईन आहे त्याच्यावरती काय आहे, मंथ्स आहेत. व्हर्टिकल लाईन्स वरती काय आहेत, एक तर टेम्परेचर आहे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला रेनफॉल आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन काय आहे, इन विच मंथ द हायेस्ट टेम्परेचर फाउंड इन ऑल सिटीज. कोणत्या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर फाइंड केलं जातं. तर इथं ह्या ह्या बॉक्समध्ये इथं आपण बघू शकतो मॅक्सिमम टेम्परेचर साठी कोणती लाईन आहे, रेड लाईन आहे. बरोबर आहे. या बॉक्समध्ये तुम्ही पाहू शकता मॅक्सिमम टेम्परेचर साठी रेड लाईन आहे, मिनिमम टेम्परेचर साठी ब्लू लाईन आहे. तर आता मॅक्सिमम टेम्परेचर इथं बघायचं आहे तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये. इथं मॅक्सिमम टेम्परेचर इथं आहे. या रिओ द जेनेरियो मध्ये मॅक्सिमम टेम्परेचर कुठे आहे, इथं या महिन्यामध्ये आहे. ठीक आहे. तर पोर्टो अलिग्री मध्ये कुठे आहे मॅक्सिमम टेम्परेचर, फेब्रुवारी मध्ये आहे. त्यानंतर रिओ द जेनेरियो मध्ये मॅक्सिमम टेम्परेचर कुठे आहे, या मंथ मध्ये आहे म्हणजे फेब्रुवारी मध्ये. तर आपण पहिल्यापासून जर ऑब्झर्व केलं तर मॅनास मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर आहे. ठीक आहे. त्यानंतर ही सिटी कन्सिडर केली आपण बेलेन. तर बेलेन मध्ये मॅक्सिमम टेम्परेचर कोणकोणत्या महिन्यामध्ये असतं, एक तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर पर्यंत सेमच टेम्परेचर आहे मॅक्सिमम. ओके. जास्त टेम्परेचर व्हॅरी होत नाही तिथं. त्यानंतर आपण जर पोर्टो अलिग्री सिटी बघितली तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जास्त टेम्परेचर आहे. बरोबर. त्याच्यानंतर आपण रिओ दी जेनेरिओ पाहिलं तर रिओ दी जेनेरिओ मध्ये सुद्धा फेब्रुवारी मंथ मध्ये मॅक्सिमम टेम्परेचर आहे. बरोबर. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टींचे आन्सर फाइंड करण्यासाठी तुम्हाला मॅप रीड करता येणं किंवा ग्राफ रीड करता येणं आवश्यक असतं. ठीक आहे. सगळी इन्फॉर्मेशन याच्यात दिलेली आहे, तुम्हाला फक्त फाइंड आउट करता आली पाहिजे. ओके. इन विच मंथ डज इट रेन द मोस्ट इन दी गिवन सिटीज. कोणत्या महिन्यामध्ये, इन विच मंथ डज इट रेन द मोस्ट इन दी गिवन सिटीज, कोणत्या महिन्यामध्ये मॅक्सिमम पाऊस पडतो. तर पहिल्या सिटीमध्ये मला सांगा कोणत्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो. मॅनस मॅनस मध्ये कोणत्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो. तन्वी सेज मार्च, लावण्य सेज मार्च. मार्च. राईट. व्हेरी गुड. नाव सेकंड सिटी बेलेम मध्ये कोणत्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो. मार्च. राईट. व्हेरी गुड. ओके. पोर्तो अलिग्री मध्ये कोणत्या महिन्यामध्ये पाऊस पडतो जास्त, दोन मंथ्स आहेत तिथे. ठीक आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर. राईट. त्यानंतर रिओ दे जेनेरिओ मध्ये कोणत्या महिन्यामध्ये जास्त पाऊस पडतो, सो इट विल बी डिसेंबर. राईट. ओके. राईट. When does Brazil have its rainy season? Which city has the maximum range of temperature? How much it is? And what type of climate will be found in the Rio Janeiro? हे बाकीचे जे तीन क्वेश्चन आहेत ते तुम्हाला स्वतःला आन्सर त्याचे फाइंड आउट करायचे. ठीक आहे. ओके. नाउ geographical explanation. Okay. Because of the vast latitudinal extent of Brazil, it experiences wide range of climatic variations in the climate. Okay. For example, near equator it is while hot, while temperate type of climate is found near Tropic of Capricorn. Okay. Brazil gets rainfall from the southeast trade winds and northeast trade winds. Okay. तर if we see map of Brazil,
we already know that the Brazil's latitudinal extent is very large, right? ब्राझीलचं जे लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे ब्राझील ऍक्च्युली ब्राझीलमधून इक्वेटर पण पास होत आहे आणि ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकन पण पास होत आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जर लॅटिट्यूडनल एक्सटेंट जर एखाद्या कंट्रीचा जास्त असेल तर तिथे जे टेम्परेचर व्हॅरिएशन आहे ते खूप प्रकारचं होऊ शकतं. बरोबर आहे. म्हणजे अक्षवृत्तीय विस्तार जर जास्त असेल एखाद्या देशाचा तर त्याच्यामध्ये त्या देशामध्ये टेम्परेचर जे आहे त्याचं जे क्लायमेट आहे, ठीक आहे, वातावरण जे आहे त्याच्यामध्ये खूप तफावत किंवा खूप डिफरन्सेस होऊ शकतात. म्हणजे एखाद्या महिन्यामध्ये खूप जास्त पाऊस पडतो एका ठिकाणी तर दुसऱ्या ठिकाणी काहीच पाऊस पडत नाही. एका ठिकाणी ठिकाणी गरमी असते तर काय दुसऱ्या ठिकाणी थंडी असते एकाच देशामध्ये. असं का होऊ शकतं? तर तो देशाचा एरिया जास्त असल्यामुळे लॅटिट्यूडनल एक्सटेंट जास्त असल्यामुळे असं होतं. ठीक आहे. For example, near equator it is hot, while temperate type of climate is near Tropic of Capricorn. ठीक आहे. तर इक्वेटरच्या ठिकाणी काय असतं? टेम्परेचर कधीही हॉट असतं. ठीक आहे. जो विषुववृत्त आहे तो विषुववृत्त काय आहे? पृथ्वीचा मध्य भाग आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तिथे कधीही टेम्परेचर जास्त राहतं. ओके. आणि तिथे टेम्परेचर चेंज होत नाही. जसं आपल्याकडे काय होतं हिवाळ्यामध्ये टेम्परेचर काय होतं कमी होतं, उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर वाढतं. परंतु इक्वेटरच्या आसपासचा जो एरिया आहे, विषुववृत्ताच्या आसपासचा जो एरिया आहे तिथे 12 महिने टेम्परेचर सेम राहतं आणि ते नेहमी जास्त राहतं. ठीक आहे. ओके. तर ब्राझीलमध्ये तुम्हाला माहिती आहे इक्वेटर पण आहे नॉर्थ साईडला इक्वेटर पण गेलेला आहे ब्राझीलमधून. विषुववृत्त पण पास झालेला आहे ब्राझीलमधून. तर इक्वेटरच्या ठिकाणी जास्त टेम्परेचर आहे आणि जो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकर्न आहे वी फाउंड अ टेम्परेट टाइप ऑफ क्लायमेट देअर. ठीक आहे. समशीतोष्ण टेम्परेचर समशीतोष्ण वातावरण आपल्याला पाहायला मिळतं मकर वृत्ताच्या ठिकाणी. बरोबर. ब्राझील गेट्स रेनफॉल फ्रॉम साऊथ ईस्ट ट्रेड वाइंड्स अँड नॉर्थ ईस्ट ट्रेड वाइंड्स. ओके. तर ब्राझीलला पाऊस कुठून पडतो? जसं भारताला कुठनं पाऊस पडतो? भारतामध्ये पाऊस कुठल्या वाऱ्यांमुळे पडतो? जे साऊथ वेस्टर्न जे आपले वाइंड्स आहेत, ठीक आहे, अरबी समुद्रामध्ये साऊथ वेस्टर्न जे आपले वाइंड्स आहेत मान्सून वारे तिथून भारतामध्ये पाऊस पडतो. पण ब्राझीलला पाऊस कुठून पडतो? ब्राझील गेट्स रेनफॉल फ्रॉम साऊथ ईस्ट ट्रेड वाइंड्स अँड नॉर्थ ईस्ट ट्रेड वाइंड्स. ओके. तर मॅप मध्ये जर तुम्ही पाहिलं यू कॅन क्लिअरली ऑब्झर्व हिअर इन मॅप ऑफ ब्राझील. ओके. हा काय आहे? नॉर्थ ईस्टर्न ट्रेड वाइंड्स आहेत आणि या कुठल्या ट्रेड वाइंड्स आहेत? साऊथ ईस्टर्न ट्रेड वाइंड्स आहेत. त्याच्यामुळे ब्राझीलला पाऊस पडतो. ओके. Parts of Brazilian highlands extend up to northern coast. Okay. So parts of Brazilian highlands extend up to northern coast. The escarpment act as an obstruction to the winds blowing from the sea and cause orographic type of rainfall. आवाज येतोय का माझा? एम आय ऑडिबल टू यू? ओके. सो पार्ट्स ऑफ ब्राझिलियन हायलँड्स एक्सटेंड अप टू नॉर्थन कोस्ट. ओके. नॉर्थच्या कोस्ट पर्यंत ब्राझिलियन हायलँड्स आहेत ते पसरलेले आहेत. ठीक आहे. ब्राझीलच्या फिजिओग्राफी बद्दल आपण लास्ट प्रिव्हियस लेक्चर मध्येच पाहिलेलं आहे. ठीक आहे. The escarpments act as an obstruction to the winds blowing from the sea, causes the orographic rainfall in the coastal region. ठीक आहे. तर जो एस्कार्पमेंट आहे, ठीक आहे, अजस्त्र कडाचा जो एरिया आहे ब्राझीलच्या मॅपमध्ये तो काय करतो? ऍज ए ऑब्स्ट्रक्शन एक बाधा म्हणून काम करतो. जे वारे वाहत आहेत
ईस्टर्न साइड करून त्यांच्यासाठी, ठीक आहे. म्हणजे ईस्टर्न साइडहून जे वारे वाहत आहेत ते काय करतात, जे एस्कार्पमेंटचा जो एरिया आहे तिथे ते अडवले जातात. ओके. अँड बियॉन्ड द हायलँड्स द इफेक्ट ऑफ दिस वाइंड्स गेट्स रिड्यूस्ड. ओके. आणि त्याच्यामुळे काय होतं की सी अँड इट कॉजेस ओरोग्राफिक टाइप ऑफ रेनफॉल इन द कोस्टल रिजन. आणि जो कोस्टलचा एरिया आहे, जो किनाऱ्यांचा जो एरिया आहे, तिथे काय होतं, ओरोग्राफिक टाइप ऑफ रेनफॉल आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. ओके, लेट मी ओके. So as a result, the rainfall is minimal. Okay, beyond the highlands, the effect of these winds get reduced, and as a result, the rainfall is minimal. तर आपण जर मॅप मध्ये पाहिलं ब्राझीलच्या, तर जे हायलँड्स आहेत ब्राझीलचे, जे उच्चभूमी आहे ब्राझीलची, तिथे काय आहेत, माउंटन्स आहेत. ठीक आहे. ईस्ट कडून येणारे जे वारे आहेत, जो पाऊस आहे, जे ढग पाऊस घेऊन येतात, ते काय करतात, त्या ब्राझिलियन हायलँड्समुळे किंवा त्या पर्वतरांगामुळे अडवले जातात. आणि त्याच्या बियॉन्ड जो आहे एरिया, तिकडे जास्त पाऊस पडत नाही. ठीक आहे. ओके. अँड दिस रिजन इज अ रेन शॅडो रिजन. ओके. जसं आपण क्वेश्चन मागाशी पाहिला की रेन शॅडोचा एरिया कोणता आहे ब्राझीलमध्ये. सो दिस इज द रिजन ऑफ द रेन शॅडो, राईट. सर दिस रिजन इज कॉल्ड एज अ ड्रॉट क्वाड्रिलॅटरल. आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चरला पण शिकलो आहोत की ड्रॉट क्वाड्रिलॅटरल एरिया कोणता आहे, राईट. तर कन्सिडरिंग द टेम्परेचर्स इन ब्राझील, द नॉर्दर्न पार्ट ऑफ ब्राझील इज हॉट, while the temperature in the southern parts are comparatively low. तर ब्राझीलचा जर आपण मॅप कन्सिडर केला, तर जो उत्तरेकडचा भाग आहे तो जास्त उष्ण आहे. ठीक आहे. अँड द साऊथर्न पार्ट इज कंपॅरेटिव्हली कूलर. ओके. वाय असं का असू शकतं, कारण उत्तरेकडचा जो भाग आहे तो इक्वेटरच्या जवळ आहे. बरोबर. द नॉर्थर्न पार्ट ऑफ ब्राझील इज नियरर टू द इक्वेटर, दॅट्स वाय द टेम्परेचर नियर द इक्वेटर इज ऑलवेज हाय, राईट. seasonal variations found in this pattern. Okay. Near equator, Brazilian coast, temperature does not vary much. Okay. तर सीजनल पॅटर्न आपल्याला कुठे पाहायला मिळतात, इन साऊथर्न पार्ट ऑफ ब्राझील. इक्वेटरच्या जेवढं दूर जाचाल तुम्ही, जेवढं आपण इक्वेटर पासून दूर जाईल तेवढे आपल्याला सीजनल पॅटर्न्स पाहायला मिळतात. ठीक आहे. म्हणजे वर्षाच्या काही महिन्यामध्ये खूप जास्त कमी तापमान असतं, वर्षाच्या काही महिन्यामध्ये तापमान वाढतं, उन्हाळा हिवाळा. ठीक आहे. पण इक्वेटर जवळ काय होतं, उन्हाळा आणि हिवाळा असं काही नसतं. सगळे ऋतू सगळ्या महिन्यामध्ये टेम्परेचर जवळजवळ सेमच राहतं इक्वेटर ला. ठीक आहे. विषुववृत्ताला. बरोबर. तर ब्राझीलमध्ये विषुववृत्ताच्या जवळचा जो भाग आहे तिथे टेम्परेचर व्हेरिएशन खूप कमी आहे. ठीक आहे. टेम्परेचर मध्ये व्हेरिएशन होत नाहीये. ठीक आहे. पण जो साऊथर्न पार्ट ऑफ ब्राझील आहे तिथे टेम्परेचर व्हेरिएशन आणि सीजनल व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतात. ओके. इन दी कोस्टल रिजन्स, आणि जो कोस्टल एरिया आहे आणि इक्वेटरच्या जवळचा जो एरिया आहे तिथे टेम्परेचर जास्त व्हॅरी होत नाही. ठीक आहे. तर आता इक्वेटरच्या जवळचा जो एरिया आहे तिथे आपण पाहिलं की टेम्परेचर का व्हॅरी होत नाही, कारण तो एरिया नेहमी पृथ्वीचा मिडचा एरिया आहे, तो बरोबर आहे, सेंटरचा एरिया आहे. त्यामुळे सूर्याची किरण डायरेक्टली त्या एरियावरती पडतात, त्यामुळे तिथं टेम्परेचर जास्त व्हॅरी होत नाही. परंतु जो इक्वेटर पासून जसं आपण वरती जाऊ किंवा खाली जाऊ, दूर जाऊ, तसं तसं पृथ्वी काय होते, टिल्ट होते. आपल्याला माहिती आहे सीझन्स कसे होतात. तर त्यामुळे सीजनल व्हेरिएशन आपल्याला आढळतं. परंतु जो कोस्टल एरिया आहे तिथं टेम्परेचर व्हेरिएशन का होत नाही, कारण तो मॉडरेट इफेक्ट ऑफ सी आहे त्याच्यामुळे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये टेम्परेचर व्हेरिएशन हे खूप कमी आहे. पण जर आपण समुद्र किनाऱ्यापासून दूर गेलात, तर आपण दिल्लीमध्ये गेला किंवा महाराष्ट्राच्या दुसऱ्या भागामध्ये नागपूरमध्ये गेला, तर आपल्याला काय होतं,
उन्हाळ्यामध्ये खूप जास्त तापमान असतं आणि हिवाळ्यामध्ये खूप जास्त थंडी पडते. पण मुंबईमध्ये तसं होत नाही. मुंबईमध्ये उन्हाळ्यामध्ये पण जास्त एका लेवलमध्ये टेम्परेचर असतं आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा जास्त कमी टेम्परेचर होत नाही. का? तर मुंबई ही कोस्टल एरियावाला आहे. ठीक आहे. समुद्राचा समुद्राच्या जवळ जो एरिया असतो तिथे टेम्परेचर व्हॅरी होत नाही जास्त. ओके. यू हॅव टू रिमेंबर दिस. ओके. सो ब्राझीलमध्ये सुद्धा सेमच आहे. ब्राझीलचा जो कोस्टल एरिया आहे तिथे टेम्परेचर जास्त व्हॅरी होत नाही. सिमिलरली, the conversion zones of the trade winds is weak here. Okay, in the coastal regions near the equator in Brazil, differences in the temperature is negligible. The winds move in the vertical direction in this region. Similarly, the convergence zone of the trade wind is weak here. As a result, cyclones are not formed. This is why tropical cyclones rarely visit the coast of Brazil. Okay, तर आपण इथं पाहिलं की the winds move in the vertical direction in this region. Okay, so because in the coastal region near to the coastal regions near the equator in Brazil, differences in the temperature are negligible. ठीक आहे. तर सायक्लोन्स कसे फॉर्म होतात हे तुम्हाला माहिती आहे का? सायक्लोन्स कसे फॉर्म होतात तर समुद्रामध्ये जिथं टेम्परेचर डिफरन्स खूप वाढतो त्यामुळे प्रेशर डिफरन्स क्रिएट होतं. ठीक आहे. आणि प्रेशर डिफरन्स क्रिएट झाल्यामुळे तिथं दोन ज्या ट्रेड वाइंड्स आहेत त्या कोलाइड होतात आणि त्याच्यामुळे सायक्लोन फॉर्म होतो. परंतु बट दी कोस्ट ऑफ ब्राझील नियर टू द इक्वेटर देअर टेम्परेचर व्हेरिएशन इज व्हेरी लेस. ओके. टेम्परेचर मध्ये कमी जास्तपणा हा खूप कमी आहे ब्राझीलच्या जो कोस्टल एरिया आहे इक्वेटरच्या जवळचा. त्याच्यामुळे त्या एरियामध्ये सायक्लोन तयार होत नाही. ठीक आहे. जी समुद्री वादळ आहेत ती त्या एरियामध्ये तयार होत नाही. ठीक आहे. ओके. Most of the part of this country lies in the tropical zone. Okay. The equator passes through the northern part of country. The temperature more in this region. Okay. So the most part of this country lies in the tropical zone. Okay. सर हे तुम्हाला माहितीच आहे की मोस्ट ऑफ दी पार्ट ऑफ ब्राझील इज लाइज इन द ट्रॉपिकल झोन. ट्रॉपिकल झोन म्हणजे कोणता झोन? The zone which is lie between the equator and the tropic of Cancer or tropic of equator. Okay. त्याच्या मधला जो एरिया आहे त्याला ट्रॉपिकल एरिया असं म्हणतात. राईट. सो द मोस्ट पार्ट ऑफ ब्राझील इज लाई इन द ट्रॉपिकल झोन. विषुववृत्त आणि कर्कवृत्त किंवा विषुववृत्त आणि मकर वृत्त ह्याच्या मधला जो एरिया असतो त्याला वृत्त त्याला ट्रॉपिकल झोन असं म्हटलं जातं. बरोबर. तर ब्राझीलचा जास्तीत जास्त एरिया हा ट्रॉपिकल झोन मध्ये आहे. The temperature is more in this region. Equator passes through the northern part of the country. As I have already told you, की जिथून इक्वेटर पास होतं त्याच्या आजूबाजूला त्याच्या जवळ हे टेम्परेचर खूप जास्त असतं. बरोबर आहे. आणि टेम्परेचर व्हॅरी पण होत नाही. तर विषुववृत्त जिथून गेलेलं आहे तिथे वर्षभर टेम्परेचर एकसारखंच राहतं आणि ते जास्त असतं. ठीक आहे. तर ब्राझीलच्या कोणत्या भागातून विषुववृत्त गेलेलं आहे तर नॉर्दर्न पार्ट मधून गेलेलं आहे. बरोबर. So the temperature is more in this region and the average temperature in the Amazon Valley is just 25 to 28 degrees Celsius. बरोबर आहे. The climate is cooler in the highlands. परंतु हायलँड जे आहेत तिथे क्लायमेट कसं आहे? कूल आहे. ठीक आहे. हायलँड्स म्हणजे कोणता? उच्च भूमीचा जो एरिया आहे जिथे पर्वत आहेत ब्राझीलमध्ये. पर्वत कोणत्या भागामध्ये आहेत ब्राझीलच्या हे मॅप मध्ये आपण अगोदर शिकलो आहोत. ठीक आहे. Guyana Highlands and Central Highlands, right? Because the proximity to the sea, the coast experiences mild and humid climate. The Amazon Valley receives around 2000 millimeter of rainfall, while the northeastern coast receives 1000 to 1200 millimeter of rainfall. तर जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ड्यू टू द प्रॉक्सिमिटी टू द सी coastal areas are experiences mild and humid climate. जर तो कोस्टल एरिया जो असतो समुद्र किनाऱ्याचा जो भाग असतो तिथे कधी पण टेम्परेचर हे ह्युमिड असतं. ठीक आहे. उष्ण आणि
दमट वातावरण असतं तिथं. तर ब्राझीलमध्ये पण असंच होतं की त्यांचा जो कोस्टल एरिया आहे तो समुद्र किनाऱ्याजवळचा एरिया असल्यामुळं तिथे टेम्परेचर नेहमी ह्युमिड राहतं. ठीक आहे. द अमेझॉन व्हॅली रिसिव्ह अराउंड 2000 मिलीमीटर ऑफ टेम्परेचर रेनफॉल. आणि अमेझॉन व्हॅलीचा जो एरिया आहे तो तिथे 2000 मिलीमीटर रेनफॉल ॲव्हरेज अॅन्युअल रेनफॉल तिथे होतो. ठीक आहे. while the northeastern coast receives 1000 to 1200 मिलीमीटर रेनफॉल. तर जो उत्तर पूर्वेचा जो भाग आहे, नॉर्थ ईस्टर्नचा जो भाग आहे तिथे 1000 ते 1200 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो. ओके. कॅन यू टेल, स्टडी द ग्राफ्स given in figure 4.5 and answer the following question. ओके. नाव 4.5. ठीक आहे. आता हा ग्राफ तुम्हाला तुमच्या बुक मध्ये ओपन करायचा आहे. केला का सगळ्यांनी हा ग्राफ ओपन? प्लीज लेट मी नो इन चॅट बॉक्स. ओके. हा जो 4.5 ग्राफ आहे हा तुम्हाला ओपन करायचा आहे. तर इथं काय दिलं आहे? 4 सिटी दिल्या आहेत. पहिली कोणती आहे? फर्स्ट वन इज दिल्ली, राईट. देन कोलकाता, मुंबई अँड चेन्नई. दिल्ली कुठे आहे? दिल्ली इज हिअर. देन कोलकाता इज हिअर. देन मुंबई इज हिअर, राईट. अँड चेन्नई इज हिअर. ओके. तर ह्या 4 सिटीज आहेत भारताच्या. तर आता फर्स्ट क्वेश्चन काय आहे? व्हॉट डिफरन्सेस डू यू find in the rainy season of Chennai and other cities of India? Why? So you have to consider Chennai. तर चेन्नईचा जो रेनी सीझन आहे तो आपल्याला बघायचा आहे. चेन्नई कुठे आहे? ठीक आहे, हा चेन्नई आहे. तर रेनफॉल चेन्नईचा कधी जास्तीत जास्त रेनफॉल कधी पडतो चेन्नईमध्ये? नोव्हेंबरमध्ये, राईट. बरोबर. कोणत्या महिन्यामध्ये चेन्नईमध्ये जास्त रेनफॉल होतो? इन विच मंथ चेन्नई रिसीव्स मॅक्सिमम रेनफॉल? इन नोव्हेंबर, राईट. पण बाकीच्या सिटीज कन्सिडर करा तुम्ही. इफ यू कन्सिडर मुंबई, ओके, मुंबई कन्सिडर करा, दिल्ली आणि कोलकाता कन्सिडर करा. तर दिल्लीमध्ये रेनफॉल कुठल्या महिन्यामध्ये पडतो? जुलै अँड ऑगस्ट, राईट. मॅक्सिमम रेनफॉल. कोलकातामध्ये रेनफॉल कोणत्या महिन्यामध्ये जास्त पडतो? जुलै ऑगस्ट मध्ये. मुंबईमध्ये रेनफॉल कुठल्या महिन्यामध्ये पडतो? जुलै मध्ये, राईट. पण चेन्नईमध्ये काय होतंय की नोव्हेंबरमध्ये रेनफॉल होतोय. ठीक आहे. सर ह्याच्या मागचं रिझन काय आहे? तर हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर ते काय आहे ते आपण पुढे शिकूयात. नेक्स्ट क्वेश्चन. राईट what similarity do you see in the temperature curves of Delhi and Kolkata? काय सिमिलॅरिटी तुम्ही दिल्ली आणि कोलकाताच्या जो टेम्परेचरचा जो कर्व आहे त्याच्यामधून काय आपल्याला फाइंड आउट होऊ शकतं? टेम्परेचर कर्व दिल्ली आणि कोलकाता. दिल्ली आणि कोलकाताचा टेम्परेचर कर्व तुम्ही ऑब्झर्व करा. If we closely observe the temperature curve of Delhi, we can clearly find that the maximum temperature in these both cities will be in the month of May, right. मे मध्ये जास्तीत जास्त टेम्परेचर होतं, राईट. मॅक्सिमम टेम्परेचर. आणि डिसेंबरमध्ये कोलकातामध्ये मॅक्सिमम टेम्परेचर होतं आणि मे मध्ये सुद्धा, राईट. आणि अजून काय काय डिफरन्सेस सांगता येतील आपल्याला? तर मिनिमम टेम्परेचर कोणत्या महिन्यामध्ये आहे? वी कॅन क्लिअरली हिअर इंडिकेट दॅट इन जानेवारी अँड डिसेंबर, राईट. कोलकाता आणि मुंबईमध्ये मिनिमम टेम्परेचर जानेवारी आणि डिसेंबरमध्ये आहे. बरोबर. असे बरेचसे फॅक्ट्स तुम्हाला त्या ग्राफ्स मधून फाइंड आउट करता येतील. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रेंज ऑफ मिनिमम अँड मॅक्सिमम टेम्परेचर्स ऑफ ऑल 4 सिटीज.
ओके. नाव हे कॅल्क्युलेट करायचं तुम्ही. दिस इज व्हेरी सिम्पल. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज रेंज ऑफ मिनिमम अँड मॅक्सिमम रेनफॉल इन ऑल 4 सिटीज. ठीक आहे. हे तुम्ही नंतर करू शकता ह्या क्वेश्चनचा आन्सर. इन विच सिटी इज द रेंज मिनिमम, व्हॉट कॅन यू इन्फर फ्रॉम दिस. ओके. सो ॲव्हरेज मिनिमम टेम्परेचर आहे, व्हॅरिएशन मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचरचं जे व्हॅरिएशन आहे, जी रेंज आहे, ती कोणत्या सिटीमध्ये कमीत कमी आहे. ठीक आहे. आणि याच्या मागचं रिझन काय असू शकेल ते तुम्हाला फाइंड करायचे. बेस्ड ऑन द टेम्परेचर अँड रेनफॉल ऑफ मुंबई, कमेंट अपॉन इट्स क्लायमेट. ठीक आहे. तर मुंबईचं जे क्लायमेट आहे अकॉर्डिंग टू इट्स रेनफॉल, तर त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. क्लासिफाय द सिटीज ॲज सिटीज विथ इक्वेबल अँड एक्स्ट्रीम क्लायमेट्स. ओके. तर क्लासिफाय द सिटीज ॲज सिटीज विथ इक्वेबल अँड एक्स्ट्रीम क्लायमेट. तर तुम्हाला सिटीज कन्सिडर करायचे आहेत आणि त्यांना कॅटेगराईज करायचे आहेत की इक्वल क्लायमेट आणि एक्स्ट्रीम क्लायमेट कुठे कुठे आणि कसं कसं आहे. ठीक आहे. कोणत्या सिटीमध्ये आहे. तर ह्या ग्राफच्या मदतीने हे सगळे आन्सर तुम्ही फाइंड आउट करू शकता आणि आपण नेक्स्ट लेक्चरला पूर्णपणे एक्सप्लेन करणारच आहोत. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट फॉर टुडेज लेक्चर. ओके. Okay, so this is for today's lecture, and for you homework will be, homework काय असेल तुमच्यासाठी. ठीक आहे. ऑब्झर्व 4.3 नाही ब्राझील बद्दल. ओके. ठीक आहे. ओके. तर ह्या क्वेश्चनची तुम्हाला आन्सर द्यायचे आहेत. स्टडी द फिगर 4.1 अँड 4.2 सॉरी 4.1. ब्राझीलची जी फिगर आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हे आन्सर द्यायचे आहेत त्याचे. ठीक आहे. जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत. 4.1 कन्सिडर करून तुम्हाला याचे आन्सर द्यायचे आहेत. ठीक आहे. होमवर्क समजला सगळ्यांना. Okay, your homework will be uploaded on your respective Google Classrooms. Okay. If you have any doubts, you can ask me or you can leave this class. If anybody of you have any doubt, you can ask me or you can leave this class. Bye everybody. Stay home, stay safe. Goodbye. You can leave this lecture.